आपलं ज्यावेळेला WhatsApp बंद होतं त्यावेळी कशामुळे बंद झालेलं हे कळत नाही आणि आपल्याला आता अ, इथं स्क्रीनवर पाहताय पहा की दिस अकाउंट कॅन नो लॉंगर यूज WhatsApp ड्यू टू स्पॅम चार्ट्स आर स्टील ऑन दिस डिव्हाइस. ज्यावेळेस स्टेटसला चेक करतो आपण आपली रिक्वेस्ट सेंड झालेली असते आणि रिव्ह्यूला WhatsAppची सपोर्ट टीम असते ती काम करते आणि 24 आवर्समध्ये तुमचं जर WhatsAppमध्ये जर काही दोष नसेल तुमच्याकडून काही स्पॅम ॲक्टिव्हिटी झालेली नसेल तर तुमचं पुन्हा ॲक्टिवेट केलं जातं अकाउंट. पण हे कशामुळं बंद पडतं किंवा काय त्याच्या पाठीमागची पॉलिसी आहे ते समजून घेण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. ते कसं ॲक्टिवेट करायचं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपलं WhatsApp जर बंद पडलं तर कसं ॲक्टिवेट करायचं हे तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ पाहिला तर समजेल. पण आता आपण काय पाहणार आहोत, आता आपण हे पाहणार आहोत की कसे ॲक्टिवेट करायचं. आपण आता पाहणार आहोत की WhatsAppची पॉलिसी काय आहे. WhatsAppच्या पॉलिसीनुसार आपण ज्यावेळेला WhatsAppच्या ज्या सेवा शर्ती आहेत आणि त्या सेवा शर्तीनुसार आपण त्या जर समजून घेतल्या आणि त्या पद्धतीनं जर वागलो तर त्याचा फायदा होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून आपण ChatGPTला हे विचारू शकता की WhatsAppवर ची पॉलिसी काय आहे किंवा WhatsApp कशामुळे हे होऊ शकतं किंवा त्यांचा जो टर्म अँड सर्व्हिस जे आहे की नाही त्यातला सगळा मजकूर कॉपी करून घेऊन तो ट्रान्सलेट मी केलेला आहे आणि तो ट्रान्सलेट करून आपल्यासमोर आत्ता मी दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला परत ट्रान्सलेट करायची गरज नाही. इथंच तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं WhatsAppची पॉलिसी काय आहे. तर WhatsAppच्या ज्या सेवा अटी आहेत त्यामध्ये गोपनीयता आणि सुरक्षितता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. WhatsApp सुरुवातीपासूनच वापरकर्त्यांना गोपनीयता आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी तयार केलेला आहे. लोकांशी संपर्क साधत असताना आपण मेसेजद्वारे संपर्क साधतो, व्हॉईस कॉलद्वारे, व्हिडिओ कॉलद्वारे, फोटो शेअर करून, व्हिडिओ शेअर करून, स्टेटस आपलं शेअर करून, लोकेशन शेअर करून किंवा इतरांशी संपर्क करून अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण संपर्क करत असतो. आपल्याला ह्या सगळ्या सुविधा WhatsApp देत असतं आणि ते चांगल्या पद्धतीने सुविधा देण्याचा प्रयत्न करतं. तुम्ही WhatsAppद्वारे व्यावसायिकांशी सुद्धा संपर्क करू शकता किंवा WhatsApp बिझनेस अकाउंटसुद्धा चालवू शकता, ऑर्डर सूचना किंवा अपडेट्स देऊ शकता. गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर WhatsApp कारवाई करतं, त्यांचं अकाउंट बंद करतं किंवा ते हटवून टाकतं. हा सगळा डाटा WhatsAppचा विविध देशातल्या सर्व्हरला पाठवला जातो आणि त्याच्यावर तो सेव्ह असतो. मेटा नावाच्या कंपनीचा WhatsApp हा मेटा कंपनीचा एक भाग आहे आणि ही माहिती सगळी मेटासोबत शेअर केली जाते, मेटावर पाठवली जाते. WhatsApp ही आपत्कालीन सेवा म्हणजे पोलीस किंवा हॉस्पिटलसाठी उपलब्ध नाही. योग्य माहिती आणि मोबाईल नंबर देणं आवश्यक असतं. नंबर जर बदलला तर अपडेट करणं आवश्यक असतं. 13व्या वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे WhatsApp वापरण्याची. म्हणजे 13 वर्षानंतरच WhatsApp वापरावं. 13 वर्षाच्या लहान मुलांनी WhatsApp वापरू नये. कमी वय असल्यास ते लहान म्हणजे आहेत पालकांच्या देखरेखीखाली ते वापरलं पाहिजे. असं अगदी WhatsAppच्या म्हणजे टर्म अँड कंडिशन म्हणजे त्यांच्या अटी शर्तीमध्येच दिलेलं आहे की 13 वर्षाच्या खाली असणाऱ्या मुलांनी WhatsApp वापरायचं नाही म्हणून. तुमच्या फोन नंबर मधील जे संपर्क आहेत ते WhatsAppला अपलोड होऊ शकतात. कारण त्याशिवाय त्याला कळत नाही की तुम्ही नंबर एखादा सर्च करता त्यावेळेला तो तुमच्या अकाउंट खात्यामध्ये तो नंबर सेव्ह आहे का फोन बुकमध्ये हे तपासलं जातं WhatsAppकडून. म्हणजे तुमचे नंबर सगळे WhatsAppला कळत असतात. उपकरण आणि इंटरनेट बघा WhatsApp वापरण्यासाठी तुम्हाला मोबाईल इंटरनेट हे स्वतः वापरावं लागतं. समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बेकायदेशीर कामासाठी जर त्याचा वापर करत असाल तर WhatsApp तुम्हाला बॅन करून टाकेल. धमक्या देत असाल, द्वेष किंवा अपमानकारक संदेश पाठवत असाल, खोट्या माहितीचा प्रसार करत असाल, इंटरनेट दुसऱ्याचं शुल्क घेत असाल, स्पॅम तुमच्यावरच करत असतं. असाल, ऑटो मेसेजेस WhatsApp तुमची पाठवत माहिती असाल आणि कशी सारखं वापरतं हे मेसेज प्रायव्हसी पाठवत पॉलिसीमध्ये असाल, दिलेलंच सिस्टीम आहे. किंवा सिस्टीमचा तुम्ही मध्ये WhatsAppचा हस्तक्षेप करत वापर असाल तर ह्या करत सगळ्या असताना बेकायदेशीर काम हेही करून चालत नाही. तुमचं अकाउंट बंद होऊ धमकी, शकतं. द्वेष, एक वेळेस जर अपमानकारक संदेश तर ते बंद होऊ शकतं. हे तुमच्या अकाउंटची करू सुरक्षितता ही खूप शकत नाही जरुरी तुम्ही. आहे. गैरवापर झाल्यास सुद्धा ते त्वरित कळवावं लागतं. Google ड्राईव्ह किंवा क्लाउड ह्याचा जर वापर केला तर
तृतीय पक्ष सेवा वापरते, थर्ड पार्टी सर्व्हिसचे नियम सुरू होतात. लायसन्स सुद्धा तुमचा कंटेंटचा मालक तुम्हीच आहात. व्हॉट्सअप याची जबाबदारी घेत नाही. व्हॉट्सअपला सेवा चालवण्यासाठी वापरण्याची परवानगी फक्त आपल्याला मिळते. व्हॉट्सअपचा लोगो किंवा ब्रँड याचा आपण वापरायला आपल्याला परवानगी नाही. जशी आहे तशी सेवा दिली जाते. 100% सुरक्षित किंवा चूक रहित असं व्हॉट्सअप ची हमी दिलेली नाही. व्हॉट्सअप तुमच्या नुकसानीला कोण जबाबदार नाही. जास्तीत जास्त नुकसान भरपाई मर्यादित असते. तुमच्या चुकीमुळे जर व्हॉट्सअपचं नुकसान झालं तर कंपनीला भरपाई द्यावी लागते तुम्हाला. आणि हा वाद अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया कायद्यानुसार सोडवला जातो. म्हणजे अमेरिकेत जायला लागेल तुम्हाला तिथं त्या कोर्टामध्ये लढायसाठी. सेवा कधीही बंद केली जाऊ शकते, बदल केली जाऊ शकते, नियम मोडल्यास अकाउंट हटवलं जाऊ शकतं. नियम कधीही बदलू शकतात. बदल मान्य नसल्यास व्हॉट्सअप वापरणं थांबवा. तुमची माहिती इतर कंपनीला ट्रान्सफर होऊ शकते असा स्पष्ट नियम व्हॉट्सअपने दिलेला आहे. म्हणजे त्या गोपनीयता अटी शर्तीमध्ये विशेष नियम म्हणजे वाद कोर्टाऐवजी आर्बिट्रेशन मध्ये सोडवले जातात. क्लास ऍक्शन, ग्रुप केस करता येत नाही. प्रायव्हसी पॉलिसी, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी पॉलिसी आणि ब्रँड गाईडलाईन्स यांची माहिती असणं गरजेचं आहे. नियम पाळा, गैरवापर टाळा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एकाच वेळेला अनेक लोकांना सतत मेसेज पाठवणं म्हणजे बल्क मेसेजिंग आहे. ब्रॉडकास्ट करतो आपण अनेकांना, ज्या वेळेला एका वेळेला ब्रॉडकास्ट करतो किंवा एखादा मेसेज फॉरवर्ड करतो त्यांना त्रास होतो. त्यामुळे तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं. खूप जाहिराती पाठवणं, लिंक पाठवणं किंवा ऑफर सतत पाठवणं यामुळे तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं. ज्यांच्या नंबर तुमच्याकडे सेव्ह नाही अशा लोकांना जर तुम्ही मेसेज पाठवत असाल, त्यांना तुम्ही ओळखत पण नाही, अशांना जर मेसेज पाठवत असाल, तुम्हाला रिपोर्ट केलं जात असेल किंवा ब्लॉक केलं जात असेल तर व्हॉट्सअपला ते सिग्नल मिळतात की या व्यक्तीला तो अननोन व्यक्तीनं मेसेज पाठवतोय आणि मग रिपोर्ट केलं म्हणून तुमचं अकाउंट थेट बंद होऊ शकतं. ऑटोमॅटिक जर तुम्ही मेसेज पाठवत असाल ऑटो मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून, अनऑफिशियल व्हॉट्सअप, जीबी व्हॉट्सअप वापरत असाल, FM व्हॉट्सअप वापरत असाल, त्यामुळं थेट नियमभंग आहे असं म्हटलं जातं. स्कॅम मेसेज पाठवणं, खोटी ऑफर, लॉटरी, लिंक, लोकांची दिशाभूल करणारे मेसेज पाठवणं यामुळे सुद्धा व्हॉट्सअप ते स्पॅम पकडतं आणि तुम्हाला तुमचं व्हॉट्सअप इरेलेव्हंट पोस्ट म्हणून वारंवार करत आहात, तुम्ही जाहिराती टाकत आहात, लोकांना त्रास देत आहात म्हणून तुमचं स्पॅम होऊ शकतं. खूप जास्त लोकांनी जर रिपोर्ट केलं गेलं, स्पॅम ऍक्टिव्हिटी डिटेक्ट झाली म्हणजे व्हॉट्सअपच्या टीमला, आणि ऑफिशियल ऍप तुम्ही वापरत आहात, टर्म ऑफ सर्व्हिसचं उल्लंघन करत आहात, हे लक्षात आलं की तुमचं अकाउंट काही वेळेला टेम्पररी बॅन होतं, काही तासासाठी, काही दिवसांसाठी, एखाद्या दिवसासाठी होतं, वॉर्निंग मिळते. पण जर तुम्ही ते पुन्हा पुन्हा करत असाल तर तुमचं अकाउंट कायमचं बंद होतं. नंबर पुन्हा वापरता येत नाही. फक्त यासाठी ओळखीच्या लोकांनाच मेसेज करा. एका मेसेजचा ओव्हरलोड करू नका. ब्रॉडकास्ट मर्यादितच करा. अननोन लिंक पाठवू नका. ऑफिशियल व्हॉट्सअप वापरा. ज्याला मेसेज नको आहे त्याला वारंवार मेसेज करणं म्हणजे स्पॅम आहे, लक्षात ठेवा. स्पॅम जर समजलं तुम्हाला तर तुम्ही याच्यातून वाचू शकता. व्हॉट्सअप जी सेवा देत आहे तुम्हाला, मेसेज, व्हॉइस, व्हिडिओ कॉल, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट सगळं शेअरिंग करण्याची, स्टेटस, लोकेशन शेअरिंग करण्याची, व्यवसायांशी संपर्क करण्याची, यासाठी एंड टू एंड एन्क्रिप्शन सुद्धा तुमचं व्हॉट्सअप, तुमचे मेसेज तुम्ही सुरक्षित करू शकता. व्हॉट्सअप काही माहिती गोळा करतो, म्हणजे फोन नंबर गोळा करतो, डिव्हाइसची माहिती गोळा करतो, वापरण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप गोळा करत असतो. मेटा कंपनीला तो प्लॅटफॉर्मवर हा सगळा डाटा पाठवला जातो आणि त्याच्यावर जाहिराती आणि सुरक्षा इंटिग्रेशनसाठी तो डाटा तिथं पाठवला जातो. योग्य मोबाईल नंबर टाकणं आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अकाउंट बंद होऊ शकतं. नंबर बदलल्यास ते अपडेट करणं पण गरजेचं आहे. 13व्या वर्षाच्या खालील मुलांनी व्हॉट्सअप वापरू नये असं एज लिमिट दिलेलं आहे व्हॉट्सअपवाल्यांनी. कमी वय असल्यासच पालकांची परवानगी आवश्यक. कमी वय असल्यास पालकांनी सोबत असणं आवश्यक आहे. व्हॉट्सअप तुमचं कॉन्टॅक्ट सिंक्रोनाइज करू शकतो. त्यामुळे तुम्हाला ओळखीचे लोक सापडतात. बेकायदेशीर काम करू नका, धमक्या देऊ नका, अश्लीलतेचे मेसेज पाठवू नका, द्वेष,
फेक न्यूज, चुकीच्या माहिती, स्पॅम किंवा बल्क मेसेजेस तुमचं एम्प्रेसनेस किंवा हॅकिंग व्हायरसचे मेसेज असतात. हे पाठवल्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतो. स्पॅममुळं तुमचं अकाउंट बंद होऊ शकतं. वारंवार फॉरवर्ड करणं, ब्रॉडकास्ट करणं, अननोन लोकांना मेसेज करणं, ऑटो टूल्स वापरणं हे सगळं स्पॅममध्ये पकडलं जातं. आणि त्यासाठी तुमचं अकाउंट जर सुरक्षित ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. OTP कोणालाही शेअर करू नका. Google ड्राईव्ह, iCloudचा वापर केला तर ते नियम लागतात. तुमचं कंटेंट तुमचाच राहतो. तुमचा कंटेंट सेवा चालवण्यासाठी वापरण्याची परवानगी मिळते, पण लोगो, ब्रँड, सॉफ्टवेअर याचे हक्क मात्र व्हॉट्सअपकडे स्वतःचेच आहेत. परवानगीशिवाय त्याचा वापर करता येत नाही. सेवा जशी आहे तशी वापरावी लागते. 100% सुरक्षित नसते. ती एरर फ्री असलेली सेवा नाही. नुकसान झाल्यास व्हॉट्सअप कुठली जबाबदारी घेणार नाही. आर्थिक नुकसान ची जबाबदार नाही. पण व्हॉट्सअपचं नुकसान तुमच्यामुळे झालं कंपनीचं तर व्हॉट्सअप तुम्हाला जबाबदार ठरतं. कॅलिफोर्निया, USA मध्ये ही काय तुमचे केसेस चालू होतात. सेवा कधीही बंद होऊ शकते, बदलू शकते, अकाउंट इनॅक्टिव्ह होऊ शकतं, डिलीट केलं जाऊ शकतं. स्पॅम होऊन नियमभंग होणं, रिपोर्ट्स जास्त येणं आणि ऑफिशियल ॲप्स वापरणं हे सगळं टर्म्स कधीही बदलू शकतात. वापरत राहिल्यास तुम्हाला त्या स्वीकारता असं होतं आणि न वापरल्यास